झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले। याबद्दल हरिसिंग गिरासे यांनी फिर्याद देताच दोंडाईच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात या चोरीची उकल करून मुद्देमालासह एकाला अटक केली आहे। दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून वेगवान हालचाली केल्या। सीसीटीव्ही फुटेज मधील व्यक्ती साहूर शिवारात नानाभाऊ गिरासे यांच्या शेतात ऊसतोडीचं काम करीत असताना आढळून आला। मात्र तो मुका असल्याने त्याच्या चुलत भावाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव मुक्या कांतीलाल पवार असे असल्याचे समजते। त्याने चोरीची कबुलीही दिली असून पोलिसांनी 1 ग्राम वजनाच्या सोन्यासह 23,000 रुपयांचा मुद्देमाल आणि आरोपीला ताब्यात घेतलंय। पोलीस स्टेशन दोंडाईच्या हद्दीमधील जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिरात दिनांक 20 व 21 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने मंदिर फोडून मंदिरातील दानपेटीतील रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 47,000 रुपयाचा माल चोरी करून नेला होता। सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गावाच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात काम करणारे मजूर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यातील मुक्या कांतीलाल पवार वय 40 वर्ष राहणार अजनाळे तालुका धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल 23,050 रुपयाचा रिकव्हर करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या आदेशाने उपनिरीक्षक इम्रान खान, हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंभे, नरेश इंगळे यांच्यासह होमगार्ड संदीप ठाकूर, प्रवीण बैसाने, बबलू कोळी यांनी ही कारवाई केली। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।